नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे आमच्या सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे श्रीखंड। त्यासाठी मी दही घेतलेला आहे। हे मी रात्रीच लावून ठेवलेलं आहे। ह्याला असं कपड्यात बांधून ठेवायचं आहे 15 मिनिटं, म्हणजे ते पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे। आणि नंतर आपण याचं आम्रखंड बनवणार आहे। असं बांधून ठेवायचं आहे घट्ट। 15-20 मिनिटात त्याचं सगळं पाणी निघून जाईल। त्याच्यातलं आपण पाणी सगळं निघून गेलेलं आहे। आता त्याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे। आता आपण श्रीखंड करायला घेऊया। असा दह्याचा घट्ट गोळा तयार करायचा आपल्याला। आता याचे आपण भांड्यात काढून घेऊया। साखर टाकूया। आधी पिठी साखर करून ठेवलेली आहे मी आधीच। 4 चमचे टाकूया। त्याचा गर काढून ठेवलेला आहे। आंब्याचा गर पण 4-5 चमचे टाकायचा घ्यायचा। मिक्सरला लावायची काही गरज नाही। असं आपण एका भांड्यात घेऊन असं छान फेटून घ्यायचं। हे आपलं छान फेटून झालेलं आहे, एकदम मऊ। आता याच्यात आपण थोडीशी टाकायची आणि वेलची पावडर थोडीशी टाकायची। आणि त्यानंतर आपण हे पिस्ते छोटे करून ठेवलेले आहेत हे टाकायचे। थोडंसं फेटून घ्यायचं। थोडंसं टेस्ट करून पाहायचं। जर का साखर कमी वाटली आपल्याला तर थोडीशी टाकायची। आंब्याचा गर पण थोडा कमी वाटला तरी आणखी टाकून थोडं फेटायचं म्हणजे। आणि पुन्हा टेस्ट करून पाहायचं। आणि आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता हे पण टाकून देऊ थोडंसं। थोडेसे पिस्ते वर थोडेसे टाकायचे, थोडीशी वेलची पावडर थोडीशी वर टाकून। आता आपल्याला हे असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आणि थंड झालं की तयार आहे आपलं। 2 तासानंतर मी हे काढलेलं आहे फ्रीजमधून आम्रखंड। तुम्ही बघू शकता छान असं झालेलं आहे। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। बाय।